हृदयामध्ये विलीन करून घेतलं. महाराजा भगवान प्रभू रामचंद्रांची शबरीची भेट झाल्यानंतर जो शबरीला जो आनंद झाला त्याचं वर्णन मिलन रागामध्ये केलेलं आहे. मग विरह राग काय? तर विरह राग असा आहे की वस्तू भेटण्यापूर्वीचा पूर्व, वस्तू भेटल्यानंतर मिलन. तर विरह म्हणजे वस्तू मिळाली आणि मिळून ती जर आपल्यापासून जर वेगळी व्हायची म्हटलं तर महाराजा जे दुःख होतं त्या दुःखाला महाराजा विरह राग म्हटलं गेलं आहे. विठ्ठला जे दुःख होतं त्या दुःखाचं वर्णन विरह रागात. आपण 7 तारखेपासून वारीला आलेलो आहे. वारीला यायचंय म्हणून आनंद झाला होता, जायचंय म्हणून आनंद झाला होता. वारीला येण्यापूर्वी विचार करत होतो आपण सगळेजण तिथं गेल्यानंतर संत महंताच्या भेटी होणार आहेत. आपले जे जोडलेले काय असतील लोक जे वारकरी आहेत त्या जीवाभावाच्या वारकऱ्यांची भेट होणार आहे म्हणून जो आनंद झाला होता तो पूर्वरागामध्ये होता. जायचं ठरलं, बॅग भरली आणि बॅग भरून आमची वारी निघाली. वारी निघाल्यानंतर वारकऱ्यांची जीवलगांची भेट होणं महाराजा, आणि भेट झाल्यानंतर जो आनंद होणार आहे तो आनंद मिलन रागाचा आहे. मजल दरमजल करत करत वारी महाराजा एक मुक्काम पार करत करत आळंदीला आली. आणि आळंदीला आल्यानंतर वारीतल्या वारकऱ्यांच्या व्यतिरिक्तही संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येणारे बरेच वारकरी, बरेच भक्त मंडळी जे नेहमी येतात ते येणार आहेत. आणि ते आले, सगळेजण एकत्र आल्यानंतर ही वैष्णवांची मंडळी एकत्र जमल्यानंतर महाराजा प्रत्येकाला भेटून, एकमेकाला भेटून जो आनंद होतो तो मिलन रागाचा आहे. एकादशी झाली, दशमी झाली, एकादशी झाली, द्वादशी झाली महाराजा. सकाळी क्षरपतीचं भोजन झालं, संध्याकाळ झाली, हरिपाठ झालं, प्रवचन झालं, कीर्तन झालं आणि आता मनामध्ये काहूर माजलं. आता आजचा दिवस झाला, एक रात्र संपली की उद्या सकाळी एकदा का समाधी सोहळ्याचं कीर्तन झालं की आपल्याला जायचं आहे. पण जात असताना हे सगळी वारकरी मंडळी जीवाभावाची आपण सगळे विखुरले जाणार, प्रत्येक जण आपल्या आपल्या गावाला निघून जाणार. हे ज्यावेळेस महाराज अगोदर आपल्याला अनुभूती होते ना, यांना सगळ्यांना सोडून जाण्याचं जे दुःख होतं ना, ते दुःख म्हणजे पूर्व विरह रागाचं दुःख आहे. द्वादशीला संध्याकाळपासूनच मनामध्ये येतं की एवढे दिवस आपण सोहळा हा अनुभवला, एवढ्या सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या, आनंदाने आपण 4-5 दिवस एकत्र नांदलो. कोण कुठलं, कोण कोणाचं कोण आहे, कोण कोणाचे नातलं काय, कोण कोणाचे गोतलं काय, प्रत्येक जण वेगवेगळ्या गावावरून आलेले, पण तरी सुद्धा जीवाभावानं एकमेकाशी जाणतोय,
प्रेमानं सलोख्यानं वागतोय, रुसवा कोणी धरत नाही, एकमेकाची मस्करी करतोय आणि आता आनंदानं सगळेजण एवढे दिवस राहिलो. पण उद्या एकदा का फुलं पडली आणि जेवण एकदा का महाराजा केलं की आपल्याला बॅग भरून आपल्याला निघायचं आहे. ही मनामध्ये खंत जेव्हा वाटत असते किंवा जो दुःख होतं तो पूर्व विरह रागाचं दुःख आहे महाराजा. मग एकदा का सगळेजण जेवले, महाराजा फुलं पडली आणि भोजन केलं की प्रत्येक जण महाराजा निघायला लागलं की आपोआपच प्रत्येकाचे डोळे महाराजा एकमेकाला सोडून जायचं म्हणून पाण्याने डबडबले जातात. दुःख होतं, ते दुःख होत असतं याच गोष्टीचं की आनंदानं आपण नांदलो. आता घरी गेल्यानंतर प्रत्येकाच्या आठवणी एकमेकासोबत जगलेला जो क्षण आहे, जो आनंद आहे, ती प्रत्येक गोष्ट एकमेकाला आठवत राहणार आहे. आणि त्या आठवणीच महाराजा जे जे आठवणी आपल्याला घरी गेल्यानंतर येणार आहे त्या आठवणींनाच महाराजा विरह राग म्हटलं गेलंय. विठ्ठला वस्तू भेटण्यापूर्वीचा आनंद वेगळा, भेटल्यानंतरचा डबल आनंद. पण ती वस्तू आपल्यापासून वेगळी झाली की जे दुःख ते विरह रागाचं दुःख आहे. प्रस्तुत अभंगाचा नामदेवराया विरह नामदेवरायांना झालेला आहे. विरह रागाचं वर्णन आहे या अभंगामध्ये. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांची संगती महाराजा केली होती. संगती कशी लागली? ज्ञानोबारायांचं अवतार कार्य पूर्ण झालं. पूर्ण होत असताना ज्ञानेश्वरी लिहिली गेली आणि ज्ञानेश्वरी होऊन पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायांना वाटू लागलं की आपण पृथ्वी तलावरती मृत्यू लोकामध्ये आपण नरदेहाला जन्माला आलेलो आहोत. तर एकदा आपलं कार्य पूर्ण झालंय म्हणताना संपूर्ण भारतामध्ये जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राला जाऊन आपण तीर्थयात्रा करून यावी. ज्ञानोबारायांच्या मनामध्ये आलं. पण तीर्थयात्रा करायला जात असताना ज्ञानोबारायांना वाटू लागलं की अरे तीर्थयात्रा तर करायची आहे, पण एकट्याने कुठं जायचं? आपल्याला हित म्हणजे सांगायला सुखाच्या दुःखाच्या गोष्टी बोलण्याकरता आपल्याला सोबती कोणीतरी हवंय असा विचार ज्ञानोबारायांच्या मनामध्ये आल्यानंतर सोबती न्यायचंय. तर सोबती नेत असताना आपण तोडीचं सोबती न्यायला पाहिजे नाही. तर आपण तरा चालत पुढे जायचं आणि पाठीमागचं दीड पाय वडत वडत मागणं यायचं, तर ती संगत आपली एकमेकाच्या सोबत होऊ शकत नाही का? म्हणून संगतीला आपल्याला जर तीर्थयात्रेला कोणाला घेऊन जायचं असेल तर आपल्याच तोडीचं कोणीतरी नेलं पाहिजे. कोण आहे अशी व्यक्ती की ज्याला सोबत आपण घेऊन जाऊ शकतो? खरं सांगायचं, तीर्थयात्रा करायची म्हटलं तर तीर्थयात्रा करत असताना 2 नियम पाळायचे. पहिला नियम असा आहे, तीर्थयात्रा करताना नेहमी तीर्थयात्रा पायी चालत करावी. पायी चालत करतो आपण त्याला तीर्थयात्रा म्हणतो. आणि जे ट्रॅव्हल्सने करतो, तुम्ही म्हणत असाल आम्ही जाऊन आलो, तीर्थयात्रेला गेलो होतो, काशी यात्रा करून आलो, चारधाम यात्रा करून आलो, बद्री केदारेश्वरला गेलो, अमरनाथला गेलो, तिकडे गेलो, तमतीकडे गेलो आणि तिकडे जाऊन आम्ही तीर्थयात्रा करून आलो. आपण जर असं म्हणत असेल तर ती आपली तीर्थयात्रा नाही झाली बरं का, आपली ट्रॅव्हल्स यात्रा झाली. ती ट्रॅव्हल्स यात्रा, ट्रेन यात्रा झाली. तीर्थयात्रा करायची म्हटलं तर तीर्थयात्रा पायी चालत करावी. आणि दुसरा नियम असा आहे की तीर्थयात्रा करत असताना तीर्थयात्रेला एकट्याने न करता कोणाच्या तरी संगतीने करावी. विठ्ठला विठ्ठला तीर्थयात्रा करायची, व तीर्थयात्रा करत असताना आपण एकट्याने कशी करायची, व संगती कोणाची तरी हवी, कोणाची संगती घ्यावी. म्हणून ज्ञानोबारांनी विचार केला की पहिलं पंढरपूरला जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि पांडुरंगाकडेच मागणं. ज्ञानोबा मजल करत आळंदीतून पंढरीला गेले. आणि पंढरीला गेल्यानंतर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती मस्तक टेकून दर्शन घेतलं आणि भगवंताला सांगितलं, इहलोकीची माझी जी कार्य होती, जे काय मला कार्य करायचं होतं ते कार्य मी पूर्ण केलेलं आहे. आता मला जायची वेळ आलेली आहे. पण जाण्यापूर्वी माझी एक शेवटची इच्छा अशी आहे की मला भारतातली संपूर्ण तीर्थक्षेत्राला जाऊन तीर्थयात्रा करायची. भगवंताजवळ याचना केली तेव्हा भगवान परमात्मा म्हणतायत तीर्थयात्रा करायची आहे तर निश्चितपणानं तुम्ही करू शकता, माझी काही अडचण नाहीये. भगवंताला ज्ञानोबारांनी सांगितलं, मी इथं आलो तुमच्याकडं, अडचण काय आहे का विचारायला नाही आलो,
तर मला कोणीतरी सोबती हवं आहे आणि ते मागायला तुमच्याकडे आले. भगवान परमात्मा म्हणले, अहो मला घेऊन जाणार असाल तर मी तर येऊ शकत नाही. संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्र करायची म्हटलं तर 2 महिने 4 महिने वर्ष लागू शकतं, 2 वर्ष लागू शकतात पायी करायची म्हटल्यानंतर. त्याच्यामुळे मी तर येऊ शकत नाही. अहो तुम्हाला नाही नेणार मी, माझ्यासोबत तुम्ही एक व्यक्ती घ्या. कोणती व्यक्ती? ज्ञानोबांनी सांगितलं, अशी एक व्यक्ती आहे की जी माझ्यासोबत येण्याचे योग्य आहे. कोण आहे? नामदेवरायांना माझ्यासोबत तुम्ही पाठवा. ज्ञानोबांनी नामदेवरायांची संगती मागितली, महाराजात सोबत मागितली. भगवान परमात्मा काही क्षणाचा विलंब न लावता लगेचच म्हटले, घेऊन जा नामदेवरायांना. नामदेवरायांना घेऊन जा म्हटल्याबरोबर नामदेवरायांच्याकडे निरोप पाठवला. ज्ञानोबांच्या सोबत जायचंय आणि तुम्हाला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मांनी मंदिरामध्ये बोलवलंय. नामदेवराया मंदिरामध्ये गेले आणि भगवंताला विचारलं, देवा काय झालं, एवढ्या तातडीनं बोलवलं? भगवंताने सांगितलं, नामदेवराया आळंदीहून ज्ञानोबाराया आलेले आणि त्यांना तुमची संगती हवी आहे, तर त्यांना भारतातली संपूर्ण तीर्थक्षेत्र करायचे, तर त्यांच्यासोबत तुम्ही जा. नामदेवराय थोडे भगवंतावरती भडकले. भगवंताचं नामदेवरायांचं महाराजा थोडं नातं वेगळं होतं. देवाचं भक्ताचं नातंच असं असतं. भगवान परमात्मा जरी पंढरीश पांडुरंग परमात्मा त्रैलोक्याचा मालक जरी असला तरी नामदेवराय देवावरती भडकले. महाराज देवावरती भडकले तरी देवाला कधी नामदेवरायांचा राग नाही आला बरं का. तेवढं जीव नातं होतं प्रेमाचं. भगवान परमात्मा नामदेवराया म्हणताय, देवा ठीक आहे, जाण्याबद्दल माझी काहीच अडचण नाहीये, पण मला थोडं विचारायला हवं होतं. तुम्ही डायरेक्ट कसं काय म्हटलं घेऊन जा म्हणून? माझी पूर्व परवानगी काढायला हवी होती, तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, मला विचारायला हवं होतं, तुम्ही जाताय का? मला न विचारताच तुम्ही हा निर्णय घेतला आणि त्यांना सांगून टाकलं घेऊन जा. तेव्हा भगवान परमात्मा नामदेवरायांची समजूत घालताय. नामदेवराया मलाही वाटत होतं तुम्ही नको जायला, तुम्ही गेलं नाही पाहिजे, कारण तुमच्याशिवाय मलाही करणार नाही, पण वस्तू मागायला कोण आले याच्यावरून वस्तू द्यायची का नाही हे ठरत असते. समोर कोण आले? अरे जे उपजताचे त्याने आहेत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, अरे योग्यांची माऊली आहेत ते. आणि ते समोर आल्यानंतर ते जर मला काहीतरी मागत आहेत आणि पहिल्यांदाच त्यांनी मागितलं तर मला द्यायला भाग पडलं, मी हो म्हटलो आपसुकच. वस्तू मागायला कोण आले याच्यावरून द्यायचं का नाही हे ठरत असतं. म्हणून भगवंतांना सांगितलं, नामदेवराया ज्ञानोबारायांना नाराज करू वाटलं नाही म्हणून मी म्हटलं घेऊन जा नामदेवरायांना. आता काही करा आणि माझ्या शब्दा करता तुम्ही ज्ञानोबारायांच्या सोबत जा. नामदेवराया म्हटलं ठीक आहे, जातो मी, जाण्याबद्दल काही अडचण नाही, पण देवा माझ्या काही अटी आहेत. अटी? हो अटी आहेत. काय अटी आहेत? ज्ञानोबारायांना समोर बोलवा मी सांगतो. ज्ञानोबाराय मंदिरामध्ये आले. गाभाऱ्यामध्ये ज्ञानोबाराय आल्यानंतर नामदेवराय सांगताय, देवा यांना सांग बरं का, यांना सांग बरं का, मी कुठं गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो तर यांनी मला ओरडायचं नाही, रागवायचं नाही, इकडे का गेला तिकडे का गेला, यांनी माझ्यावरती रागवायचं नाही. हा, तर एखादा नवीन वारकरी जर वारीला आला, जुन्या वारकऱ्याची संगत जर त्याने धरली तर जुन्या वारकऱ्याला वाटत असतं हे आपल्या जबाबदारीवरती आलेले आहेत, यांनी कुठं जाऊ नये, आपल्याला सांगावं. तर काय जर कमी जास्त झालं तर त्या जुन्या माणसावरती जबाबदारी असते. आणि चुकून जर नवीन माणसं भेटली आणि ओळख जर झाली, ती जर चहा प्यायला जर कुठं गेलं, नवीन आलेलं वारकरी जर ओळखीच्या माणसांसोबत, नवीन ओळख झालेल्यांसोबत जर चहा प्यायला गेलं, जुन्याला न सांगता, ज्यांना आणले त्याला न सांगता, तर ते केवदर्शीने अंगावर जातं म्हणतं, कळत नाही का? न सांगता गेलाय, कुठे फिरत बसलाय, तुमचं काय बरं वाईट झालं तर घरच्यांना थोडं कोण देणार? माझ्या जबाबदारीवर मी आणले म्हणताना मला समोर गेलं पाहिजे. तसं मी यांच्यासोबत जातोय म्हणताना यांनी मला म्हटलं नाही पाहिजे, इकडं का गेला, तिकडं का गेला, इथं जाऊ नका, तिथं जाऊ नका, इथंच बसा, तिथंच बसा, मला असं काही यांनी सांगायचं नाही. तर मी जातो. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, चालेल, तुम्हाला जे पाहिजे ते करा, पण माझ्यासोबत चला. अजून एक राहिले म्हटले, ऐका, संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्र तुम्ही करणार आहात म्हणताना अनेक ठिकाणी अनेक देव असणार आहेत आणि तिथं तुम्ही सगळ्या देवांच्या पाया पडणार आहे. पण ऐका,
मी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त आहे. आणि तुम्ही जर संपूर्ण भारतातल्या तीर्थावरती गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जर मला म्हणाल की काही करा, मी पाया पडलोय म्हणताना तुम्ही इथं पाया पडा, तर लक्षात ठेवा कटेवरी माझ्यावरती यांनी इकडं जा तिकडं जा म्हणायचं नाही. मेनिको मागवाडा हा इको इको नंतर फक्त पुढं मला यांनी इकडं जा तिकडं जा म्हणायचं नाही. आणि दुसऱ्या माझ्या अट अशी आहे की कुठल्याही देवाच्या पाया पडायला होतील तर मी कोणाच्याही पाया पडणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन. मी अशा देवाच्या पाया पडणार नाही, मी दर्शन घेणार नाही. मला कटेवर हात असणाऱ्याच देवाच्या आणि विटेवर पाय असणाऱ्याच देवाच्या मी पाया पडणार. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही, तुम्ही जा त्यांच्यासोबत जा, त्यांना त्या अटी मान्य आहेत. ज्ञानोबारांनी अटी मान्य केल्या. नामदेवरायांनी ज्ञानोबारांच्या सोबत जायचं ठरवलं आणि निघाले. बरं आपली पिशवी भरली, कपडे घेतले, बिछाना घेतला सोबत आणि निघाले भारतातील तीर्थयात्रा, संपूर्ण तीर्थयात्रा करावी. मजल दरमजल करत करत तीर्थयात्रा करत असताना, तीर्थयात्रेला निघत असताना महाराजा मंदिरातून भगवंताचं दर्शन घेतलं शेवट. आणि दर्शन घेऊन ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांनी भगवंताकडे पाठ फिरवली आणि गाभाऱ्यातून बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर भगवंताच्याही डोळ्यात अश्रू आले होते. काय ते माझा लढीवाळ असणारा लाडका भक्त नामदेवराया आज माझ्यापासून अनेक दिवसांसाठी लांब निघालेले आहेत. भगवंताच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. भगवंतालाही थोडंसं दुःख झालेलं होतं. नामदेवराया ज्ञानोबाराया गाभाऱ्यातून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर नामदेवरायांनी भगवंताकडं असं पाठीमागं उडवून पाहिलं. नामदेवरायांचं अंतःकरण जड झालं होतं, दुःख झालं होतं. मी माझ्या देवाला सोडून कधीच राहिलेलो नाही, पण आज माझ्या देवाला सोडून जाण्याची वेळ आलेली आहे. आणि किती दिवसासाठी वेळ आली हे माहीत नाही. अनेक दिवसांसाठी निघालोय. 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, माहीत नाही. गाभाऱ्यातून बाहेर पडलेले नामदेवराया बाहेर पडून महाराजा परत भगवंताकडे पाहताय. जशी एखादी लेक महाराजा नांदायला निघावी आणि जाता जाता ती परत परत महाराजा वळून वळून आपल्या माहेराकडं, आपल्या आई वडिलांकडे पाहत असते. तशी अवस्था महाराजा नामदेवरायांची झाली होती. कन्या सासुऱ्यासी जाय,
मागं ओढून ओढून आपल्या आईवडिलांच्या घरामध्ये पुरून पुरून रडत असते. तिला जाऊ वाटत नसतंय. तसं नामदेवांची अवस्था झाली होती. आपल्या बापाला सोडून महाराजाच्या जगाच्या मालकाला सोडून जावंसं वाटत नव्हतं. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांनी म्हणाले, मजल करत करत महाराजा तीर्थयात्रेला प्रारंभ झाला. तीर्थयात्रा करत असताना अनेक वाईट चांगले असे अनुभव दोघांनाही एकमेकाला आले. तीर्थयात्रेदरम्यान यांना काय झालं, ज्ञानोबारायांना आणि नामदेवरायांना दोघांना तहान लागली. तहान लागली कडक अशी, परंतु पाणी कुठंच सापडत नव्हतं, कळत नव्हतं. तर पाण्याच्या शोधात दोघेही चालत होते. आणि चालता चालता पाण्याकडे विहीर दिसली होती. विहीर दिसल्यानंतर दोघेही विहिरीच्या जवळ गेले. आणि तिथं गेल्यानंतर विहिरीत डोकावलं तर विहिरीत पाणी होतं, पण अतिशय खोल आणि तळाशी पाणी होतं. छोटंसं डबकं पाण्याचं विहिरीमध्ये होतं. दोघं काठावरती उभे, विहिरीत डोकवतायत, पाणी किती पाहतायत. आता पाणी अगदी तळाशी, अगदी थोडंसं, विहीर अगदी खोल. आता हे पाणी प्यायचं कसं? पाणी प्यायचं कसं हा प्रश्न होता. इतक्या ज्ञानोबाराया म्हणतायत, मी सूक्ष्म घेऊन खाली जाऊ शकतो आणि पाणी मी सुद्धा पिऊ शकतो आणि तुम्हालाही आणू शकतो. आणू का? नामदेवराय सांगतायत, जादू टोण्याचं पाणी मला प्यायचं नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊन प्या. ज्ञानोबारायांनी सूक्ष्म रूप धारण केलं. रिद्धीसिद्धी प्राप्त होती. विहिरीमध्ये गेले, पाणी प्यायले आणि येताना थोडंसं पाणी नामदेवरायांना सुद्धा आणलं. घ्या पाणी आणलं. नामदेवराय म्हटले, मी जादू टोण्याचं पाणी पिणार नाही. मुली पाणी तहान लागली, पाणी मुली पिणार की कसं? त्याला जर माझी काळजी असेल ना तर तो माझी तहान क्षम होईल. करा म्हणले मग त्याचं वजन घ्या म्हणले नाव. त्यांना चिंता असेल तर पाणी भाजणार. नामदेवरायांनी महाराजा भगवंताचं भजन करायला सुरुवात केली. विठ्ठल 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 ते विहिरीच्या तळाशी जे पाणी होतं ते पाणी महाराजा भगवंतानं वरती आणलं. ती विहीर अक्षरशः भरून ओसंडून व्हायला लागली.
भक्तीचा महिमा आहे. म्हणून नामदेवरायांना खऱ्या अर्थानं भक्तीचं भंडार म्हटलं गेलंय. विठाला असे कमी जास्त चांगले वाईट अनुभव अनेक प्रकारच्या दोघांना एकमेकांच्या संगतीमध्ये आले. संपूर्ण तीर्थयात्रा पूर्ण झाली. तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर परत पंढरपूरला शेवट तुळजापूर करून हे दोघंही ज्ञानोबारांनी नामदेवराया दोघंही पंढरपूरला पोहोचले. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलं हे नामदेवरायांनी तुमच्यापासून नेले होते, तुमच्याकडून नेले होते, हे परत जसे आहेत तसे मी आणून तुमच्या सुपूर्द करतोय, स्वाधीन करतोय. नामदेवरायांना भगवंताच्या ताब्यात दिलं आणि भगवान परमात्म्याकडे दिल्यानंतर ज्ञानोबाराया निघाले. परत जात असताना भगवंताशी संवाद करतायत. आता मी येतो, आता माझं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि मला आता समाधी घ्यायची आहे. तर पंढरपूरमध्येच घ्यायची समाधी असं म्हणतोय. भगवंताचा आणि ज्ञानोबारायांचा संवाद आहे. भगवंताला ज्ञानोबाराय सांगतात की समाधी घ्यायची, आता कार्य पूर्ण झालंय आणि पंढरपूरमध्ये जागा पाहतोय मी समाधी घ्यायला. भगवंतानं सांगितलं समाधी घ्यायची आहे तुम्हाला, पण ती इथे नाही घ्यायची. तुम्ही इथं आलात तर आमचं मार्केट डाऊन होईल, आमच्याकडे कमी लोक येतील, तुमच्याकडे जास्त येतील. त्याच्यामुळं पंढरपूरमध्ये नाही, समाधी घ्यायची आहे तुम्हाला, पण तुमच्या समाधीची जागा ठिकाण ते मी सांगणार कुठं घ्यायचं, पंढरपूरमध्ये. आणि समाधी घेण्याची वेळ अजून तरी आलेली नाही. आलेली नाही कसं म्हणतात, नाही आलेली, मी सांगणार तेव्हा समाधी घ्यायची. ठीक आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याशी भेटून निरोप घेऊन ज्ञानोबाराया आळंदीकडे आले. आणि आळंदीकडे आल्यानंतर ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांनी एकत्रित बरेच दिवस यात्रा केलेली होती. ज्ञानोबारायांनाही नामदेवरायांची आठवण यायची आणि नामदेवरायांना सुद्धा ज्ञानोबारायांची आठवण यायची. ज्ञानोबारायांची आठवण येत आणि नामदेवरायांच्या आठवणीत थोडा फरक होता. नामदेवराया दुसऱ्याच दिवशी थोडेसे निराश झाले. त्यांना आठवायला लागलं काल आपण कुठं होतो, काल आपण कोणासोबत होतो, ज्यांच्यासोबत मी एवढे दिवस राहिलो ती व्यक्ती अगोदर आपण जायला तयार नव्हतो की मला यांच्यासोबत जायचं नाही, त्यांच्यासोबत जाऊन आल्यानंतर आता मात्र मला त्यांच्याशिवाय राहावे ना, जीव कासावीस होतोय, आठवण येते, स्मरण होतंय. म्हणून निराश झालेल्या नामदेवरायांना काही साधकांनी प्रश्न विचारला का हो नामदेवराया, एरवी भगवंताचं भजन करणारे, सतत आनंदित असणारे, भगवंताच्या सानिध्यात असणारे तुम्ही, पण आज तुमचा चेहरा काहीतरी वेगळंच समोर जातोय, काय एवढे निराश झालाय, नाराज का आहात तुम्ही? त्या संत सज्जनांना नामदेवराय सांगतायत मी नाराज नाही, मला आठवण काही गोष्टी सतावत आहेत. काय झालं सांगाल? सांगतो ना. आळंदीच्या ज्ञानोबाराया भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे येऊन माझी संगती सुख मागू लागले होते आणि भगवंतांनी संगती दिली, मला घेऊन जा म्हटले. मी जायला तयार नव्हतो, पण देवाने समजूत काढली की मी त्यांच्यासोबत गेलो. संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा त्यांच्या संगतीमध्ये माझी इच्छा नसताना केली आणि आता मात्र त्यांच्या सोबत राहून आल्यानंतर महाराजा त्यांच्या संगतीमध्ये जे सुख मला मिळाले ना, त्या सुखाची गणती मी महाराजा, त्या सुखाचं वर्णन मी करू शकत नाही. इतकं सुख मला त्यांच्या संगतीमध्ये मिळालेलं आहे. संत संगतीचे काय सांगू सुख
संगतीचे काय सांगू सुख आपणा बारीके नाही देते. आणि त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर इतकं सुख मिळालं, इतकं सुख मिळालं, काय सांगू सुख. हा काय आहे, या कायला अनिर्वाच्य वचने काय म्हणतात. अनिर्वाच्य वचने काय म्हणजे ज्याचं वर्णन वाच्यने करता येत नाही त्याला अनिर्वाच्य वचने काय म्हणायचं. नामदेवरायांना ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये जे सुख मिळालं त्या सुखाचं वर्णन वाचेनं करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबारायांच्या बाबतीत नामदेवराया म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख. ते म्हटले असते ना संगतीचे, संत संगतीचे किलोभर सांगू सुख असं म्हटले असते ना. वजनात मापात काय माप असतं सांगता आलं असतं तर वर्णन करण्याच्या पलीकडं म्हणजे अनिर्वाच्य वचने काय ते सांगतायत. नामदेवराया इतरांना सांगतायत की मी त्यांच्यासोबत जात नव्हतो पण तरीही जावं लागलं आणि गेल्यानंतर त्यांच्या संगतीमध्ये मला भरपूर सुख मिळालं की ते मी वाचेनं सांगू शकत नाही, इतकं सुख मिळालं. का हो ज्ञानोबारायांच्या संगतीत तुम्ही सांगता इतकं सुख मिळालं, इतकं सुख मिळालं, खरंच इतकं सुख मिळालं का हो. आणि जे सुख मिळालं तुम्हाला ते सुख मिळण्याचं कारण तरी काय. कोणे कसे ते ज्ञानोबाराया की त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एवढं सुख मिळालं की त्याचं वर्णन तुम्ही वाचन करू शकत नाही. नामदेवराया सांगतायत अरे ज्यांच्या संगतीमध्ये गेलो आणि त्यांच्या संगतीमध्ये मिळालेलं सुख मी वाचन वर्णन करू शकत नाही. अशा ज्ञानोबारायांचं वर्णन जरी करायचं म्हटलं तर त्यालाही माझी वाचा कमीच पडणार आहे. पण तरीही अल्पस वर्णन मी ज्ञानोबारायांचं करतो. ऐका ज्यांच्या संगतीमध्ये मी जाऊन आलोय त्या ज्ञानोबारायांचं वर्णन अभंगाचं पहिलं केलं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ज्ञानोबाची ख्याती वेद मैशामुखी बोलाविले. काय
आई वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईसाहेब रुक्मिणी माता, तसा पूर्व इतिहास ज्ञानोबारायांचा पाहिला तर ज्ञानोबारायांच्या वडिलांचा अजून पैठण कृष्णाजी पंत देवकुळे या घराण्यातलं आजोळ ज्ञानोबा विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचं. विठ्ठलपंत कुलकर्णी मूळचे आपेगावचे आणि तेजपुंज असं महाराजा शरीरेष्टी आणि विदेही अवस्था विरक्त राहणारा महात्मा म्हणजे विठ्ठलपंत. सतत नवीन नवीन तीर्थाच्या ठिकाणी जायचं आणि दर्शन घेण्याचं त्यांचं नेहमी साधना नेहमी करणारे विठ्ठलपंत कुलकर्णी. आळंदीला असणारं जुनाट असं सिद्धेश्वराचं दैवताचं नाव त्यांनी ऐकून होते आणि असंच फिरत फिरत आळंदीमध्ये आला. आळंदीमध्ये आल्यानंतर जुनाट असणारं दैवताचं महाराजा दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन दैवत त्या सिद्धेश्वराच्याच मंदिराच्या बाजूला असणारा ज्याला सुवर्ण पिंपळ म्हटलं जातं, त्या पिंपळ वृक्षाच्या छायेमध्ये सावलीमध्ये विसावली. सावलीमध्ये थांबलेले विठ्ठलपंत कुलकर्णी त्यांना सिद्धोपंत कुलकर्ण्यांनी पाहिला. असं का आवाज होतोय? सिद्धोपंत कुलकर्ण्यांनी पाहिलं आणि कोणीतरी हा महात्मा वेगळाच दिसतो थोडासा. सिद्धोपंतांना एक कन्या होती बरं. विठ्ठलपंतांच्या जवळ गेले आणि त्यांच्याशी संवाद साधला. कुठून आला? विठ्ठलपंतांनी सांगितलं आपेगावहून आलो. आपेगावहून. मुक्कामाची व्यवस्था अजून तरी नाही झालेली. विठ्ठल विठ्ठल भोजनाची आणि मुक्कामाची व्यवस्था अजून तरी नाही झालेली म्हणतात. सिद्धोपंत कुलकर्णी म्हणतात आमच्या घरी चला, आजची रात्र राहा, मुक्काम करा, भोजन करा, मग उद्याची तीर्थयात्रा तुम्ही करा. विठ्ठलपंत कुलकर्णी सिद्धोपंतांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी गेले. विठ्ठलपंत कुलकर्णी घरी गेल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य व्यवस्थितरित्या सिद्धोपंतांनी केलं आणि संध्याकाळच्या वेळी सिद्धोपंत कुलकर्णी आणि विठ्ठलपंत दोघेही अंगणामध्ये जी तुळस बाग होती त्या तुळशीच्या बागेमध्ये झोपले. झोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास सिद्धोपंत कुलकर्ण्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये साक्षात पंढरीचे पांडुरंग परमात्म्याने येऊन सांगितलं की तुमच्या घरी जे अतिथी आलेले तेच अतिथी तुमच्या कन्येसाठी योग्य वर आहेत. विलंब न लावता तुम्ही त्यांच्याशी बोलणी करा आणि तुमच्या मुलीचं लग्न विवाह त्यांच्याशी लावून द्या. स्वप्नामध्ये सांगितलं होतं. सकाळ झाली. सिद्धोपंत कुलकर्णी उठले आणि उठून विठ्ठलपंतांना सांगताय की मला स्वप्न पडलं पहाटे, भगवंतांना असं असं सांगितलेलंय. विठ्ठलपंत कुलकर्णी मूळचेच विरक्त होते, विधेयी अवस्था ज्यांची होती. ते सिद्धोपंतांना म्हणतात अहो तुम्हाला सांगितलं, मला कुठं सांगितलं? भगवंताची आज्ञा तुम्हाला आहे, मला नाहीये. भूमिका ती पाळायची. सिद्धोपंतांनी आग्रह केला आजची रात्र मुक्काम करा आणि भगवंताला महाराजांच्या रात्री पुन्हा विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की होय, हे यजमान जे तुम्हाला बोललेले ते सत्य, तुम्ही त्यांच्या कन्येशी विवाह करा. आणि मग मात्र महाराजा
सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा योग्य मुहूर्त योग्य वेळ पाहून शुभ विवाह लावून देण्यात आला. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बरेच दिवस विठ्ठला विठ्ठला दोघेही आळंदीमध्ये वास्तव्य करू लागले आणि आळंदीमध्ये बरेच दिवस गेल्यानंतर विठ्ठलपंतांना आठवण आली आपले आपतेष्ट आपले आई वडील आपेगावला आहेत आणि त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. आपण पुत्र म्हणून आपलं जे मुलाचं कर्तव्य आहे ते पार पाडणं गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांकडे जाण्याकरता त्यांनी सिद्धोपंत कुलकर्ण्यांशी बोलणं केलं की मला आज्ञा असावी, आम्ही दोघं उभयता आमच्या मूळ गावी आपेगावला निघतोय. आपेगावला जातोय म्हणताना सिद्धोपंतांना विचारायला आपेगाव कुठं असेल, कसं असेल, मुलीची व्यवस्था होईल का नाही, नीट कसं असेल, घरानं काय असेल. आपण भगवंताच्या आज्ञेनुसार तर लग्न लावून दिलेलं आहे, परंतु पुढचं काय म्हणून थोडंसं एक वडिलांची चिंता म्हणताना सिद्धोपंत कुलकर्णी आपल्या कन्येसोबत आणि जावयांसोबत आपेगावला गेले. तिकडे गेल्यानंतर विठ्ठलपंतांचे आई वडील वयस्कर झालेले होते, वयोवृद्ध झालेले होते. काही दिवसातच दोघांचंही देहावसान झालं आणि ते दोघंही गेल्यानंतर सिद्धोपंतांनी आग्रह केला की आता तुम्ही इतर राहून काय करता, तर तुम्ही आळंदीला चला, दोघंही उभयता आळंदीला चला. असं म्हणता विठ्ठलपंत कुलकर्णी नाईसाहेब रुक्मिणी माता सिद्धोपंतांच्या विनंतीला मान देऊन आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर मात्र महाराजा विठ्ठलपंतांना त्यांचं पूर्वीचं जीवन आठवायला लागलं. विठ्ठलपंतांचा जन्मच महाराजा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नवसानं झालेला होता, म्हणून विठ्ठल नाव ठेवलं होतं. त्यांना आपलं आधीचं जीवन आठवायला लागलं की लग्नापूर्वी आपण कसं राहत होतो, काय करत होतो, आपण कसे विरक्त महात्मा म्हणून मुक्त विहार इतरत्र सगळीकडे करत होतो, तीर्थक्षेत्राला जात होतो, भ्रमंती करत होतो. पण आता आपण प्रपंचात संसारिक बंधनामध्ये बांधलो गेलो तर आता आपल्याला जाता येत नाही, खंत वाटू लागली आणि मन उद्विग्न झालं, प्रपंचात मन रमेना. पण आईसाहेब रुक्मिणी मातेकडे त्यांनी जावं आणि आईसाहेबांना विचारलं, रुक्मिणी मला संन्यास घ्यावासा वाटतोय, मी संन्यास घेऊ का? आईसाहेबांनी नकार द्यावा असं रोजच विचारावं. आणि एक दिवस काम करत असताना, काममग्न असताना आईसाहेबांना विठ्ठलपंतांनी विचारलं, काय रुक्मिणी मी संन्यास घेऊ का? आईसाहेबांनी कामाच्या गडबडीमध्ये घ्या म्हणून असे आज्ञा दिली आणि आईसाहेबांच्या आज्ञा शिरसावंत पडत्यापणाच्या आज्ञा महाराजा विठ्ठलपंत कुलकर्णी निघून गेले आणि काशी क्षेत्राला जाऊन रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये त्यांनी संन्यास ग्रहण केला. संन्यास ग्रहण केल्यानंतर मात्र विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचं जीवन थोडंसं वेगळं होतं. आपली पहिली ओळख जी होती ती सगळी विसरून गेले, पुसून टाकली त्यांनी. मी एकटाच आहे, माझं कुणीच नाही आणि मला कोणीही नाही असं मांडून ते तिथं राहू लागले. रामानंद स्वामींनी तीर्थयात्रा करायला निघाले आणि योग्य असणारा व्यक्ती ज्याने चैतन्य नाव धारण केलं होतं तेच विठ्ठलपंत कुलकर्णी त्यांच्या हाती थोडासा त्या आश्रमाचा कारभार दिला आणि तेही तीर्थयात्रेला निघून गेले. रामानंद स्वामी तीर्थयात्रेला गेले, तिकडे विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. परंतु आईसाहेब रुक्मिणी माता विचार करत होत्या, का मला बुद्धीशी सुचली की मी जा म्हटलं, काही दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये आली, मी जा म्हटलं. कारण आज माझे पती बरेच दिवस झाले निघून गेलेले, कुठं गेले असतील, काय करत असतील, पण काहीच तपास नाही. आईसाहेबांना कोणीतरी सांगितलं होतं की परत पती जर यायचा असं वाटत असेल यावा
तरी काम करा, इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये स्नान करा आणि स्नान केल्यानंतर ओल्या पडदेनेच तसंच मंदिरामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या आणि तिथं असणारा दारातला सुवर्ण पिंपळ जो आहे त्या पिंपळाला प्रदक्षिणा घ्या. आईसाहेबांना सांगितलं होतं तसं त्या आईसाहेबांनी ते करायला सुरुवात केलेली होती. इंद्रायणी मातेमध्ये स्नान करायच्या आणि स्नान करून ओल्या पडदेनं पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालायच्या. आणि असंच प्रदक्षिणा घालत असताना एक दिवस रामानंद स्वामींचे स्वारी महाराज आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये आलेले रामानंद स्वामी पिंपळ वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसलेले असताना आईसाहेबांचं लक्ष रामानंद स्वामींकडे गेलं आणि रामानंद स्वामींच्या दर्शन घेण्याचा मोह त्यांना झाला. रामानंद स्वामींच्या चरणावर ते दर्शन मस्तक टेकून दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर रामानंद स्वामी म्हणतात, इष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वाद मिळाल्यानंतर महाराजा वास्तविक पाहता आईसाहेबांना आनंद व्हायला हवा होता, आनंद न होता त्या थोड्या नाराज झाल्या. रामानंद स्वामी विचारतायत का इष्टपुत्र सौभाग्यवती भव, इतका सुंदर आशीर्वाद. इष्ट म्हणजे चांगला, पुत्र म्हणजे महाराजा मुलगा, चांगला मुलगा तुम्हाला मिळावा असा मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. कारण तुम्ही नाराज. त्या आईसाहेबांनी घडलेल्या सर्व प्रकार हकीकत सांगितली, वर्णन सांगितलं आणि वर्णनावरून लक्षात आलं की काही दिवसापूर्वी आपल्या आश्रमामध्ये चैतन्य नाम धारण करून राहणारा जो व्यक्ती, आपला विद्यार्थी जो आहे, आपला जो शिष्य आहे, तो शिष्य दुसरा तिसरा कोणी नसून या स्त्रीचा पती आहे हे लक्षात आलं आणि त्यांनी लगेचच परत आपली तीर्थयात्रामध्येच थांबून काशी क्षेत्री आपल्या आश्रमात जाते. आश्रमात गेल्यानंतर चैतन्याला आवाज दिला, जय विठ्ठलपंत कुलकर्णी त्यांना आवाज दिला आणि विठ्ठलपंत कुलकर्णी बाहेर आले. विचारलं, गुरुजी काय, कोण आहेस तू, असा प्रश्न रामानंद स्वामींनी विचारला. कोण आहेस म्हणजे मी चैतन्य आहे. घरी कोण, कोणीच नाहीये. गाव माहित नाहीये. असं म्हणताना आईसाहेब रुक्मिणी माता स्विदोपंत कुलकर्ण्यांना रामानंद स्वामींनी समोर उभं केलं आणि मग मात्र विठ्ठलपंत कुलकर्ण्यांची मान महाराजा खाली झुकली. नजर खाली झुकली महाराजा. का, आपण खोटं बोललो आणि खोटं बोलून इथं राहत होतो, पण आता खोटं आपलं पकडलं गेलंय. नाराज झाले विठ्ठलपंत, काय करू मी, माझं संसारात पण रमत नव्हतं म्हणून मी रुक्मिणीचा मी परवानगी घेतली आणि परवानगी घेऊनच मी होकार घेऊन इकडे आलो होतो. मी माझ्या मनाने आलेलो नव्हतो, होकार घेऊन आलेलो होतो. पण आता एक करा, काय, गुरुदेवांच्या आपल्या शिरसावन्य मारून परत प्रपंचामध्ये जा. तर कसं जायचं, गुरुदेव सांगतायत म्हणून जा. कारण काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे म्हणताना तुम्हाला प्रपंचात जाणं गरजेचं आहे. का जावं प्रपंचामध्ये, तेव्हा ते रामानंद स्वामी सांगतायत की 4 देव तुमच्या उदरी जन्माला येऊन संपूर्ण विश्वाचं महाराजा कल्याण करणार आहेत. म्हणून याकरिता तुम्ही काय करा, संन्यास जो घेतलेला आहे तो संन्यास टाकून परत गृहस्थाश्रमात जा. परत गृहस्थाश्रमात जा सांगितल्यानंतर गुरुदेवांच्या आपल्या शिरसावन्य म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णी आळंदीला आले आणि सिद्धोपंतांच्या घरी राहू लागले. करता करता संपूर्ण आळंदीमध्ये बातमी समजली की अरे त्या सिद्धोपंताचा जावई संन्यास घेतला होता म्हणे आणि संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याला वाडीत टाकलं पाहिजे. पंचायत बसवली आणि तिची सभा बसवली. त्या सभेमध्ये सांगितलं, सिद्धोपंतांना तंबी दिली की यांना जर तुम्ही आश्रय दिला तर तुम्हाला सुद्धा वाडीत टाकलं जाईल. सिद्धोपंतांना तंबी दिली, तुम्ही यांना जवळ करायचं नाही, यांना आश्रय द्यायचा नाही. मग यांना कुठं पाठवायचं, कुठेही जाऊ द्या, त्यांना या गावामध्ये प्रवेश नाही असं म्हणताना विठ्ठलपंत कुलकर्णी, आईसाहेब माता, रुक्मिणी माता महाराजा त्या गावातून निघून जाऊन आळंदीमध्ये इंद्रायणी मातेच्या पलीकडच्या बाजूला, ज्याला गोपाळपुरा म्हटलं जातं त्याही गोपाळपुराच्या पलीकडच्या बाजूला, ज्याला सिद्धबेट म्हटलं जातं त्या सिद्धबेटामध्ये एका ओढ्याच्या कडेला बाजूला पर्णकुटी बांधून ते दोघंही तिथे राहू लागले. तर जगणं, चरितार्थ करणं फार मुश्किल झालं होतं. तर गावानं संपूर्ण वाडीत टाकलेलं होतं. आता कसं जगायचं, काय वागायचं. या गावानं वाडीत टाकलं तर दुसऱ्या गावामध्ये जाऊन पूजा अर्चा करून
चरितार्थ चालवायला सुरुवात केली आणि सांगितल्याप्रमाणे आपल्या गुरुवर्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराजा करता करता आईसाहेबांना पहिल्यांदा दिवस गेले. आईसाहेब गर्भवती राहिल्या आणि गर्भवती राहिल्यानंतर सर्वात प्रथमतः जर कोण उदरी जन्माला आले असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचा अवतार झाला ते म्हणजे शंभू महादेव महाराजांना. आईसाहेब रुक्मिणी मातेच्या उदरी जन्माला आले साक्षात महादेव. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार भगवान शंभू महादेव महाराजा साक्षात अवताराला आले. जन्म घेतला आईसाहेबांच्या उदरी महाराजा थोरले झाले. भगवान शंकर परमात्मा त्यांचं नाव निवृत्ती झालं. दुसऱ्यांदा महाराजा जन्म झाला ते म्हणजे कोण? दुसऱ्यांदा आईसाहेब रुक्मिणी मातेच्या उदरी साक्षात विष्णू परमात्म्याला अवतार घेतला. तिसऱ्यांदा परत ब्रह्मसोपान तो झाला. भक्ता आनंद वर्तला. साक्षात ब्रह्मदेवांनी सोपानदेवांचा अवतार घेतला महाराजा. त्यांचं नाव सोपानदेव ठेवलं. आणि तिसऱ्यांदा सगळ्याला महाराजा मोहन टाकणारी जिचं नाव माया आहे ती आधी माया चौथ्यांदा अवताराला आली. तिचं नाव मुक्ताई. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई अशी चार अशी महाराजा देव पुरुष महाराजा आईसाहेब रुक्मिणी मातेच्या उदरी कुलकर्ण्यांच्या कुळामध्ये महाराजा अवतारला. चारही भावंड लहानाची मोठी होत होती. हळूहळू वर्ष लोटत होते. थोरले निवृत्तीनाथ 10 वर्षाचे झाले आणि 11वं वर्ष महाराजा त्यांना प्रारंभ झाला. निवृत्तीनाथांना 11वं वर्ष सुरू झालं की आईसाहेबांना चिंता लागून राहिली की लेकरू आता 11 वर्षाचं झालं म्हणताना लेकराची मौज करायला हवी. आपली खंत आपला विचार विठ्ठलपंतांजवळ आईसाहेबांनी मांडला. निवृत्ती 11 वर्षाचं होतं आणि लवकरात लवकर निवृत्तीचं मौजीबंधन करायला हवं. पाठोपाठ ज्ञानाही 8 वर्षाचा झालाय. 9वं वर्ष चालू आहे. पाठोपाठ सोपानाही महाराजा 7वं वर्ष प्रारंभ झालेलं आहे. आणि आईसाहेब मुक्ताई माता ही 5व्या वर्षात पदार्पण केलेलं. मौजीबंधन यांचं करायचं असं दोघांचा संवाद चालू होता. करूया असं ठरलं आणि मौजीबंधन करण्याकरता आळंदी गावामध्ये काही ब्राह्मणांकडे विठ्ठलपंत कुलकर्णी गेले. याचना केली माझं मोठं लेकरू माझा मोठा मुलगा निवृत्ती आता 11वं वर्ष चालू आहे
आणि मौजी बंधन करायचं. मौजी बंधनाचा अधिकार आम्हाला मिळावा याकरता मी इथे आलेलो आहे, याचना घेऊन आलेलो आहे. त्याचे ब्राह्मण होते, द्विजवर्ग होते, त्या द्विजवर्गांनी नाकारला अधिकार. म्हणजे कोणी सांगितलं, अरे तू अगोदर संन्यास घेतला, आधी ग्रहस्थ, परत संन्यासी, परत ग्रहस्थ आश्रमामध्ये आला आणि तुझ्या मुलांना मौजी बंधनाचा अधिकार मिळणार नाही म्हटले. होऊच शकत नाही. असं कसं? काहीतरी उपाय असेल. संन्यासाच्या मुलाला मौजी बंधनाचा अधिकार नाही एवढंच आम्हाला कळतंय, बाकी माहित नाही. नाही म्हणणार तुमच्या मुलांना मौजी बंधनाचा अधिकार. विठ्ठलपंत कुलकर्णी निराश झाले आणि परत घरी गेले. साहेबांना सांगितलं, संन्यासाची मुलं आहेत आपली, म्हणून आपल्या मुलांना मौजी बंधनाचा अधिकार नाहीये. आईसाहेब म्हणतात, असं कसं असेल ना अधिकार? काहीतरी तरतूद असू शकते. शास्त्र काहीतरी मार्ग सांगणार. जसं प्रत्येक काही ना काहीतरी घटनेला महाराजा शास्त्र मार्ग असते, दुसरा मार्ग असतो, उपाय असतो. तसा साहेब म्हणतात, यालाही काहीतरी उपाय असेल, तुम्ही नीट विचारा. विठ्ठलपंतांनी सांगितलं, इथं विचारून उपयोग नाही. आपण याचं हायकोर्ट, आळंदीचं हायकोर्ट जिथं आहे तिथं जाणं गरजेचं आहे. आळंदीचं हायकोर्ट महाराजा पैठण क्षेत्री होतं. विठ्ठलपंत